नमस्कार मैत्रिणींनो, क्लासच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण काल हे पूर्ण ड्राफ्टिंग आपण शिकलो आहे। तर हे बॅक साईडचं ड्राफ्टिंग आहे आणि हे पूर्ण फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले। तर हे आहे शोल्डर आहे 14.5। तर 14.5चा दुसरा भाग म्हणजे आपण हे शोल्डर टाकणार आहोत। तर तो शोल्डर कसं टाकायचं, आपला जो शोल्डर आहे त्याचा निम्मा भाग टाकायचा आणि हे आपल्या छातीचा 6वा भाग टाकायचा। आर्महोल म्हणजे एकदम परफेक्ट येतं, इथं क्रीज वगैरे किंवा आड्यागोड्या वगैरे काहीच येत नाही। तर आपल्याला मोजून घ्यायची पण गरज पडत नाही। आणि आता पाठीमागचा बंद गळा असल्यामुळे आपण छातीचा चौथा भाग आहे का, छातीचं जे पूर्ण माप आहे त्यामध्ये 2 इंच ॲड केलं आणि त्यामध्ये डिवायडेड 4 केलं। तर म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आणि कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। तर हा पाठीमागची कटिंग आपली पूर्ण झाली। आता तुम्हाला मी याच्यावरून फ्रंटची कटिंग दाखवते। चला तर आता आपण बघूया। तर आपण पहिलं काय करू, शोल्डर टाकून घेऊ। तर शोल्डर किट टाकली होती आपण 14.5चा निम्मा भाग 7.5, 7.25 आहे, तसं 7.25 टाकू आपण बरोबर। या ठिकाणी 7.25 टाकलं 14.5चा आणि या ठिकाणाहून 1 इंच खाली उतरलो होतो आपण। तर का उतरलो होतो मी काल याचं म्हणजे तुम्हाला पूर्ण विश्लेषण सांगितलेलं आहे। तर आता आणि या ठिकाणी गळ्याच्या बाजूने 2.5 इंच, आता 2.5 इंचवर हे असं ड्रॉ करून घ्यायचं। आणि तुम्हाला जर परफेक्ट शिकायचंच असेल, नवीन शिकत असाल तर तुम्ही रोजची रोज प्रॅक्टिस करत चाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं करायचं। आणि आता आपण आर्महोल किती टाकलं होतं, छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच। तर या ठिकाणी आपण किती टाकलं होतं, 7.25 इंच असं या ठिकाणी। तर ही झाली होती आपली चेस्ट लाईन। आता या ठिकाणी आता काय करायचं आहे, आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। आपण पुढून काय घेणार आहोत, गळा घेणार आहोत। गळा आपला आहे पुढचा 8चा। तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं या ठिकाणी। मग तर या ठिकाणी शोल्डर मायनस करायसाठी आपल्याला काय लागेल, आपल्याला गळा कोणता घ्यायचा आहे, आपल्याला गळ्याचा गळा कोणता घ्यायचा आहे। तर आपण राऊंड शेप घेणार आहोत। गळ्याची उंची पाहिजे आपल्याला, गळ्याची उंची किती आहे आपली, 8 इंच। आणि आपलं तयार शोल्डर पाहणार आहोत। आपलं तयार शोल्डर आहे 3 इंच। तयार शोल्डर किती आहे आपलं, 3 इंच। तर हे एवढे माप आपल्याला हे पाहण्यासाठी लागतं। तर हे आहे आपल्याकडे चार्ट। तुम्हाला हवे असेल तर मी याचे PDF तुम्हाला सेंड करेल। तर माझ्याकडे आहे हा चार्ट। आपल्याला गळ्याचा शेप पाहिजे। पहिला गळ्याचा शेप कोणता घेतला आहे आपण, राऊंड शेप। तर हा राऊंड शेप झाला। आता आपला गळ्याची उंची किती, आपली गळ्याची उंची आहे 8 इंच। तर या ठिकाणी उंची बघायची, गळ्याची उंची इथं किती आहे, 6.5, 7 ते 9 म्हणजे या ठिकाणी आपली गळ्याची उंची बसेल। आणि आपलं शोल्डर किती आहे रेडी, 3चं। हे 3 माप लागतं आपल्याला। आता या ठिकाणी आपण बघून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला किती मायनस करावं लागेल, 2.25 आपलं जे शोल्डर आहे ते। तर आपलं तर पूर्ण शोल्डर किती आहे, 14.5 मायनस 2.25 असं करायचं। आता कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी बघा, आपलं 14.50 म्हणजे आपलं किती झालं आहे, शोल्डर रेडी झालं। म्हणजे अगोदर आहे ते ॲक्च्युली शोल्डर, यामधून मायनस किती करायचं आपल्याला, 2.25 किती येतं आपलं, 12.25। आता याचा निम्मा भाग टाकायचा आपल्याला, किती टाकायचा, 12.चा निम्मा भाग 12.25 डिवायडेड 2 किती येतं, 6.12 म्हणजे 6.2 रेषा। तर या ठिकाणी आता आपण शोल्डर टाकून घेऊ। या ठिकाणी शोल्डर किती टाकणार आहोत आपण, 6.2 या ठिकाणी। म्हणजे आपलं शोल्डरचं माप कुठे येतं, या ठिकाणी आपण एवढं। आता या ठिकाणी आपण शोल्डरचं माप टाकलं बरोबर, 6.2 इथपर्यंत येतं। आणि आता एवढं शोल्डर आपलं हे होतं। तर तुम्हाला वाटतं असेल हे आपलं शोल्डर चुकीचं बसतं का वगैरे, तर अजिबात बसणार नाही। तर आपण बघूया आता या ठिकाणी आपण ही जी लाईन आहे ही मिळून घेऊ, या ठिकाणी अशी मिळून घेऊ इथपर्यंत। आता हे झालं आपलं एकदम सोप्या पद्धतीने। आता काय करायचं, हे जे आहे आपलं माप, हे जे आपलं आर्महोलचं माप आहे, या ठिकाणी पॉईंट या ठिकाणी 1 ठेवायचा, बरोबर 0.25 इतकं बाहेर यायचं। तर काय यायचं हे बाहेर, तर या ठिकाणी आपल्या आर्महोलला क्रीज येऊ नये, घड्या पडू नये, म्हणून या ठिकाणी बाहेर यायचं। आणि ही लाईन आपण स्ट्रेट करून घेऊ। तर ही का करून घ्यायची स्ट्रेट, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आपला गळा लूज पडू नये म्हणून ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची।
आता ह्या लाईनपासून या लाईनपर्यंत अशी रेष आखून घ्यायची. आता ही का घेतली मी तुम्हाला सांगितलं. आपण पाठीमागच्या बाजूने एक पॉईंटला मार्किंग केलेली. या ठिकाणी आपण 75ला करणार आहोत, 0.75. आणि या ठिकाणी आता आपल्याला छातीचा भाग टाकायचा आहे. तर मागच्या बाजूने आपण 2 इंच ॲड केलं होतं. तर काय ॲड केलं होतं? आपला पाठीमागचा बंद गळा आहे. तर हा आपला बंद गळा नाही आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आहे तेच माप टाकावं लागेल. या ठिकाणी माप किती टाकणार आपण? छातीचं माप किती आपलं? 38. त्याचा चौथा भाग टाकायचा. किती आला? 9.5. तर या ठिकाणी किती टाकणार आपण माप? बरोबर 9.5. या ठिकाणी किती टाकलं आपण? बरोबर 9.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता तुम्ही म्हणत असाल या ठिकाणी असं आणि मागच्या बाजूनी तसं ब्लाऊज चुकेल, पण अजिबात चुकणार नाही. ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते पूर्ण. आता या ठिकाणी हा आर्महोल असा ड्रॉ करून घ्यायचा. या ठिकाणी एवढं माप तुमच्या लक्षात आलं परफेक्ट. आता पुढचा गळा किती आपल्याला तो घ्यायचा. तर पुढचा गळा आहे आपला. आता या ठिकाणी 2.5वर मार्किंग करून घेऊ एकदा परत. अंदक झालं त्यामुळे. आणि आता पुढचा गळा घेणार आहोत आपण 8 इंच. 8 इंच खूप मोठा वाटत असेल तर 7.5 पण घेऊ शकतो आपण. या ठिकाणी 7.5चा घेतला. आणि आता आपण या ठिकाणी गळारुंदी टाकू 3 इंच. आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि आता याला गळ्याचा शेप देऊन घेऊ आपण. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ब्लाऊज. शोल्डरमध्ये आपण 2.25 मायनस केलं. का केलं मायनस? तर पुढचा गळा मोठा आहे. मागच्या बाजूने आपण मायनस केलं नव्हतं, आहे तेच टाकलं होतं. का? तर मागचा गळा बंद आहे म्हणून आपलं ब्लाऊज तिथंच चुकतो सगळ्यांचं. आणि या ठिकाणी आपण छातीचा 1.25 भाग टाकला, त्यामध्ये 1 इंच ॲड करून. आणि या ठिकाणी 0.25 बाहेर घेतला आपण फक्त. आणि इथं चौथाच भाग टाकला आणि 1.5 इंच ॲड केला. आता या ठिकाणी आपण कमरेचा चौथा भागच टाकणार आहोत. उंची पाहू आपण एकदा. तर आपली उंची बरोबर आहे का? या ठिकाणी 16 इंच बरोबर आहे उंची. तर या ठिकाणी काय करायचं आता आपल्याला? 4 टक्सची मापं टाकायची. 4 टक्स हा एक शोल्डर जे आहे याच्या निम्म्यापासून बरोबर आपल्याला माप टाकायचं आहे. तर याच्यापासून माप किती टाकणार आपण? 10.5 इंच. आपला बस्ट पॉईंट किती येतो पाहायचा. तर बस्ट पॉईंट त्याचा पण चार्ट असतो किंवा आपण मोजून घेतलं तरी पण चालेल. 10.5 अधिक आपण अर्धा इंच करू. तर इथं किती आलं? 11 इंच. आणि या ठिकाणी कंपल्सरी आता 36च्या पुढं असेल तर 4 इंचावर मार्क टाकायचं. इथं आपण 4ला टाकलं आहे म्हणून या ठिकाणी अर्धा इंच कमी घ्यायचं. इथं किती टाकणार आपण? 3.5 इंच. या ठिकाणी टाकला आपण 3.5 इंच. आणि हा बरोबर अशी रेष ओढून घ्यायची. आता हा आपल्याला पहिला पॉईंट मिळाला. आणि आता 36च्या पुढं जे पण ब्लाऊज असेल 36च्या पुढं तर हा टक्स 3चा घ्यायचा. आणि 36च्या आत असेल तर 2.5चा घ्यायचा. तर या ठिकाणी आपण हे 3चं माप टाकून घेऊ. या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल टक्स मोठा होणार नाही. तुम्ही पूर्ण कटिंग पहा. आता हे झालं आपला पहिला पॉईंट मिळाला आपल्याला. आता आपल्याला दुसरा पॉईंट घ्यायचा. आपण पहिलं काय करू? आता कमरेचं माप टाकून घेऊ. तर आपलं कमरेचं माप, कंबर किती आपली? 34 भागिले 4 केल्यावर आपण किती आलं? आपलं 8.5. तर या ठिकाणी हे जे आहे हा पॉईंट मायनस करून घ्यायचा आपल्याला. या ठिकाणी मायनस करून घेतला आपण. हा बरोबर या ठिकाणी ठेवून घ्यायचं असं. आता कपडा असेल तर व्यवस्थित झालं असतं, पण आपल्याला पेपर कटिंगवर करू राहिलो आपण. आता या ठिकाणी आपल्याला 8.5वर मार्किंग घ्यायची. 8.5 तर कुठं येतं ते? या ठिकाणी येतं 8.5. 1.5 इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी आलं आपलं शिलाई मार्जिन. आता हे एकदा डॉट जोडून घ्यायचे. आता हे झालं आपलं इथपर्यंत ड्राफ्टिंग पूर्ण. 1 टक्सचं शिवायचं असेल तर इथपर्यंत आपण थांबू शकतो आहे. आणि जर आपल्याला 4 टक्सचं शिवायचं असेल तर बदलू शकतो. तर आपण 1 टक्सचं घेऊन दाखवू तुम्हाला पहिलं ब्लाऊज. तर आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला? हे जे अंतर आहे किती आलं आहे? 5ला 1 रेष कमी. तर बरोबर हे 5ला 1 रेष कमी चाललं पाहिजे या ठिकाणी. आणि या ठिकाणी बरोबर 1 इंच घ्यायचं कंपल्सरी. कुठलाही ब्लाऊज असो कंपल्सरी हेच माप घ्यायचं. या ठिकाणी जे येईल ते घ्यायचं आणि या ठिकाणी 1 इंच घ्यायचं. कुठं? फिटिंगची शिलाई जिथं आहे तिथं. आता हे झालं आणि या ठिकाणी अर्धा इंच वरती उचलायचं.
म्हणजे आपलं जे आपण ज्या ठिकाणी खालचं हुक लावतो फ्रंटचं त्या ठिकाणी आड्या पडतात, त्याच्यासाठी अर्धा इंच हे घ्यायचं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी आपण काय करायचं, आता असं ठेवायचं. हे इथपर्यंत किती आलं आपलं, बरोबर आलं. आता याचे समान 3 भाग करायचे. तर अगोदर काय करू आपण, याचं सेंटर घेऊ. हा सेंटर आला. आता याचा पण सेंटर घ्यायचा. परत याचा सेंटर किती येतो, या ठिकाणी येतो. आणि याचा पण सेंटर घ्यायचा, कुठे येतो, या ठिकाणी येतो. या ठिकाणी आपल्याला फक्त 0.25 बाहेर निघायचं, अर्धा इंच बाहेर निघाल्यावर या ठिकाणी अशी सरळ रेष मारून घ्यायची आणि हा आकार असा देऊन घ्यायचा, प्रिन्स कटसारखा थोडक्यात. आणि आता ही आपली फ्रंट कटची कटिंग झाली. पण आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जर आड्यागुड्या पडत असतील आपल्या, तर या ठिकाणाहून वरती एक टक्स घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी 1.5 इंच घेऊ आणि या ठिकाणी बरोबर 1 इंच घेऊ, म्हणजे अर्धा इंचाचा आपला टक्स येईल. इथपासून इथपर्यंत 1.5 इंच मोजायचं आणि इकडं 1 इंच घ्यायचं असं. आता हा आपला टक्स राहणार, हा टक्स आपण इथपर्यंत घेऊ. आता इथून असं घ्यायचं, हे किती 1.5 इंचावर घ्यायचा. आपल्याला घ्यायचा असेल तर घ्यायचं, नसेल घ्यायचा तरी पण चालेल. पण या ठिकाणी जर तुम्हाला घड्या नको असतील तर हा एक टक्स कंपल्सरी घ्यायचा. तर आता हे अंतर किती आहे आपलं मोजून घ्यायचं. हे अंतर किती, आपली 4 ला 1 रेष कमी, बरोबर. हे 4 ला 1 रेष कमी असं घ्यायचं. हे कुठं येतं, या ठिकाणी येतं. ही रेष थोडीशी वाढवून घ्यायची या ठिकाणी. आणि आता हे किती झालं आपलं, या ठिकाणी अर्धा इंच खाली उतरायचं या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी. आणि या ठिकाणाहून ही रेष खाली ओढून घ्यायची आणि ही रेष याला जोडून घ्यायची. आता नवीन आर्म होल या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा आपण. आणि हे कसं बसेल आपलं, आता असं होईल बघा. आता तुम्हाला हा टक्स असा बसेल आणि हा आर्म होल एकदम सरळ येईल आपला, स्ट्रेट, बरोबर ह्या मापावर. आलं लक्षात तुमच्या. आणि एवढं आपलं कट झाल्यामुळे इथली आपली घडी क्रीजच निघून जाते ना या ठिकाणची आपली घडी. ब्लाऊज कसं परफेक्ट बसणार नाही तुमचं. थोडीशी मेहनत करा, ब्लाऊज परफेक्ट बसेल. आता आपण हे कट करून घेऊ आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवते कसं बसेल. तुम्हाला वाटेल या ठिकाणी एवढं कमी झालं, ब्लाऊज कमी पडेल, अजिबात पडणार नाही. आता हा झाला आपली कटिंग पूर्ण तयार. तर या ठिकाणी काय करायचं आपण, तुम्हाला दाखवते मी परत. ब्लाऊज कसं कट करायचं ते पण दाखवते मी तुम्हाला. कुठे कुठे मार्जिन द्यायचं, कुठे कुठे मार्जिन द्यायचं नाही, हे आपण बघून घेऊ. आता हे आपली इथपर्यंत कटिंग पूर्ण तयार झाली. या ठिकाणी बघा 1 टक्सची झाली पूर्ण तयार. तर पहिलं ब्लाऊज शिवूया आपण 1 टक्स. आता आपण हा पाठीचा भाग घेतला. आता यावर आपण हे ब्लाऊज ठेवणार. या ठिकाणी काय करायचं, अर्धा इंच सोडून द्यायचं. आपण या ठिकाणी अर्धा इंच खाली उतरलो होतं ना, या ठिकाणी अर्धा इंच सोडून द्यायचं या ठिकाणी, बरोबर. किंवा या ठिकाणी बरोबर हे अर्धा इंच सोडलं या ठिकाणी. आणि या ठिकाणी किती येत आहे ते पण बघायचं. या ठिकाणी किती येत आहे हे बघून घ्यायचं. आता हा पार्ट बाजूला ठेवायचा आणि हा पार्ट बरोबर असा करून घ्यायचा. असा गोल गोल थोडासा फिरवत 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 ही रेष अशी मारून घ्यायची आणि ही पुढे याला अशी जोडून घ्यायची या ठिकाणी. आलं लक्षात तुमच्या. आणि हा आर्म होल आहे का, आहे असा या ठिकाणी जोडून घ्यायचं. आता आपण हे कटिंग करून घेऊ. आता आपल्याला याला जर पाठीमागून गळा टाकायचा असेल तर कसा टाकायचा ते मी तुम्हाला सांगते. आता हे झालं आपले
पाठीची कटिंग तयार. ही झाली आपली पाठीची, ही झाली आपली फ्रंटची कटिंग. हे बघा, आता आपण गळा खूप मोठा घेतला आहे तरी पण आपलं शोल्डर वगैरे उतरणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी जर गळा थोडासा टाकायचा असेल तर काय करायचं आहे, आपल्याला तयार शोल्डर आपण फ्रंटची किती घेतली आहे, 3ची. कितीची घेतली आपण, 3ची. त्या ठिकाणी वाटलं तर मोजून घ्यायची आता किती येते आपली शोल्डर. किती आपली घेतली आपण रेडी शोल्डर, 4ची. त्या ठिकाणी या ठिकाणी 4वर मार्किंग करून घ्यायचं. बरोबर, या ठिकाणी 4वर मार्किंग करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला वरचा गळा किती द्यायचा आहे, आपण 2.5वर घेऊ. या ठिकाणी 2.5वर घेतला आपण आणि या ठिकाणी हा गळा बंद करून घेतला. आता या ठिकाणी हा झाला बोटनेकचा शेप, बंद गळा. आणि आपल्याला जर या ठिकाणी आता पाठीमागून काही ड्राफ्टिंग किंवा डिझाईन टाकायची असेल तर आपले हे पार्ट बघायचं आपल्याला किती हवा आहे. तर या ठिकाणी मी ठेवते 4 इंच या ठिकाणी. आता या ठिकाणी टाकायचं आपल्याला किती टाकायची, रुंदी हवी ती टाकायची. तर मी टाकते या ठिकाणी, आपण ही किती टाकली मोजून घ्यायची, 3.5. तर या ठिकाणी पण आपण 3.5च टाकूया या ठिकाणी. आणि या ठिकाणावरून आपण 2 इंच खाली उतरू. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथपर्यंत बरोबर. आणि आपल्याला हवी ती डिझाईन यामध्ये आपण काढू शकतो. आता आपण या ठिकाणी असा आकार करून घेऊ. आता हा आपल्याला बंद ठेवायचा असला तर बंद ठेवू शकतो किंवा जर असाच ठेवायचा असेल तर असा पण ठेवू शकतो किंवा इथपासून पण आकार घेऊ शकतो. आपल्याला जर घ्यायचा असेल तर असा पण आकार घेऊ शकतो आपण. या ठिकाणी आपल्याला जो पाहिजे तो शेप आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. तर आता हे झालं आपले पूर्ण कटिंग. आता मी तुम्हाला बाही दाखवते. आता आपण बाही बघणार आहोत. तर आपण बाहीची उंची किती घेतली होती, 5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करायची, अशी 6 इंच घ्यायची बाही. तर आपलं हे अंतर बरोबर 6 इंच भरले. आणि आता हे अंतर किती टाकायचं, तर आपल्या छातीचा 4था भाग टाकायचा. आपली छाती किती आहे, 38 इंच. तर 38चा किती होतो, 9.5 होतो. भाग किती होतो, 4था भाग 9.5 इंच या ठिकाणी. आता आपण हा डायरेक्ट कटच करून टाकू, बरोबर एकसारखं ठेवून. व्हिडिओ खूप मोठा होत असेल तरी पण चालेल, पण तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटते. आता या ठिकाणी हे झालं. आता आपली बाही शॉर्ट असल्यामुळे आपण या ठिकाणी 3.25 इंचावरच खाली उतरणार आहोत. जर आपली बाही खूप मोठी असेल तर या ठिकाणी 4.25 पर्यंत 3.5 तरी पण चालतं. आणि या ठिकाणी जो बंद गळा आहे या बाजूने 1.5 इंच उतरायचं. आता याला सरळ असा आकार देऊन घ्यायचा, असा. या ठिकाणी थोडा स्ट्रेट घ्यायचा, 1.25 ते 1.5 इंच या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी असा आकार देऊन घ्यायचा. आता काय करायचं, आपली बाहीची फिटिंग किती आहे, तर आपली 13.5 होती, 13 होती. तर 13चं निम्मं बघायचं किती होतं, 6.25. तर या ठिकाणी 6.25वर मार्किंग करून घ्यायची. एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला. आणि 1.5 इंच मार्जिन या ठिकाणी. ही जी आपली फिटिंगची शिलाई आहे याला इथं घ्यायची आणि ही जी आपली शिलाई आहे ही याला इथं घ्यायची या ठिकाणी. आता ही आपली बाहीची पण कटिंग पूर्ण तयार झाली. या ठिकाणी आता याला बाहीला असं या ठिकाणाहूनच थोडासा आकार, पानाच्या कळीसारखा आकार देऊन घ्यायचा आतमधून. बाही गोल म्हणतात त्याला. या ठिकाणी या ठिकाणी आणूनच मिळवायचं ते. ही जी आपली 6 इंचची मार्किंग आहे इथपर्यंतच मिळवायचं. तर ही आपली कटिंग आता पूर्ण तयार झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आता याची कटिंग पूर्ण ब्लाऊजवर कशी करायची, शिलाई कशी करायची, तर तो नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेन. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपण आता दोन दिवसापूर्वीपासून आपण ब्लाऊजचा कोर्स चालू केला आहे. तर त्यामध्ये आपण ही कटिंग बघितली 1 टक्सची. तर ही स्लीव्ज आहे, ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे या ठिकाणी. तर याची कटिंग ब्लाऊजवर कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे.
तर हे आपण 1 मीटरचा कपडा घेतला अस्तरचा. आता आपण ही बॅक साईड ठेवली, या ठिकाणी उभी घडी टाकली आणि या ठिकाणी अशी बॅक साईड ठेवून घ्यायची बरोबर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण कुठल्या पद्धतीने ठेवली. आणि आता याला पूर्ण टोटल आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने बरोबर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची. जर तुमच्याकडून कपडा सरकत असेल तर याला व्यवस्थित असे टाचन लावून घ्यायच्या आणि मग या ठिकाणी आता ही ड्राफ्टिंग पूर्ण झाली. आता आपण एकदा गळ्याचा सेप कट करून घेऊ. या ठिकाणी गळ्याचा सेप व्यवस्थित असा कट करून घेऊ. सध्या बोटनेकचे या पद्धतीचे गळे खूप ट्रेंडिंगमध्ये पण आहेत आणि याची शिलाई जवळजवळ आपण 350, 400, 500 जसं आपला एरिया असेल त्या पद्धतीने घेऊ शकतो. कप टाकले तर 450च्या पुढे शिलाई घ्यायची आणि बिना कपचं जर असेल तर मग 350 घ्यायची. आता बरोबर आहे याच पद्धतीने ठेवून घ्या आणि आपण आता मार्किंग करून घेऊ बरोबर व्यवस्थित अशी. आपले सेप छान आले पाहिजे, आकार व्यवस्थित असा, म्हणजे ब्लाऊजची डिझाईन पण खूप छान दिसते. आता यामध्ये आपलं किती वेळ होते बघा, आपल्याला बंद गळ्याचा ब्लाऊज पण शिकायला मिळाला आहे आणि बोटनेकची डिझाईन पण शिकायला मिळाली. तुम्ही बिगनर्स जरी असला, नवीन जरी शिकत असाल तरी पण तुम्हाला नक्की जमेल. आता ही झाली आपली बॅक बाजू. तर हे आपण घडी करून घेऊ. आता मी मशीनवरच कटिंग करते त्यामुळे या पद्धतीने करते. आता या ठिकाणी आपण फ्रंटचा भाग ठेवून घेऊ. आता या ठिकाणी पण आपण या ठिकाणी बंद बाजूच्या बाजूने घेणार आहोत आपण. तर या ठिकाणी बरोबर 1/2 इंच आपलं शिलाई याच्यासाठी ठेवायचं. कशासाठी? या ठिकाणी काय करायचं, 1/2 इंच आपलं आय हुकच्या पट्टीसाठी असं सोडून द्यायचं. आता हे आपण एवढं सोडलं आहे. आता या ठिकाणी बरोबर हा आकार ठेवून घ्यायचा आणि हा जो भाग आहे यामध्ये मार्जिन ठेवायचं थोडंसं. तर आता आपण स्केलच्या साहाय्यानेच ठेवू मार्जिन. हे बघा असं थोडंसं मार्जिन ठेवायचं आणि हा जो आकार आहे याला पण मार्जिन ठेवायचं. आता कसं ठेवायचं तर मग मी एकदा तुम्हाला रेषा आखून सांगते आणि मग तुमच्या लक्षात येईल. आता बघा आपण इथं मार्जिन का ठेवलं आहे, आपण तंतोतंत हे कट केलेलं आहे एकदम बरोबर आणि आपण ज्यावेळेस त्याच्यावर शिलाई मारू तर ही शिलाई इथपर्यंत येईल, हा कपडा आणखी जाईल, त्यामुळे या ठिकाणी मार्जिन ठेवायचं बरोबर. हे बघा आता या ठिकाणी आपण एवढं मार्जिन ठेवलं आहे, या ठिकाणी पण तेवढंच ठेवायचं मार्जिन बरोबर. एक रेष अशी आलं तुमच्या लक्षात. आता आपण हे मार्जिन कसं ठेवलं आहे, हे खालच्या बाजूने ठेवलं आहे, इथं पण खालच्या बाजूने ठेवलं आहे आणि आता इथं बरोबर आहे तशीच रेष मारून घ्यायची. स्केलच्या साहाय्याने घ्यायच्या रेषा, म्हणजे कसं पटकन होतात. आता या ठिकाणी बघा आपला हा कपडा म्हणजे ही जागा कट करायची राहिलेली या पद्धतीने. आता हे बघा आपण बरोबर असं कट करून घेतलं आहे. या ठिकाणी मार्जिन ठेवलं आहे आपण थोडं थोडं प्रत्येक ठिकाणी आणि या ठिकाणी मार्जिन ठेवायची काही गरज नाही, हा गळ्याचा सेप दिला आहे. आणि आता इथपर्यंत आपली बाही पूर्ण, म्हणजे आता ही बॅक साईड झाली आपली आणि ही झाली आपली फ्रंट साईड, ही झाली फ्रंट साईड. आणि आता आपण इकडे बाही काढणार आहोत. या ठिकाणी बघा आपण आता बाही काढू. आता ही आपली बाही बघायची या ठिकाणी बसते. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण आपली बाही बाहेर जाते आणि या ठिकाणी पण बाहेर जाते. मग आपण या ठिकाणी बसून बघू, हा जो कपडा शिल्लक राहतो आपला या ठिकाणी बसते का बघू. या ठिकाणी कमी पडते, मग आपल्याला बाहीला या ठिकाणी जोडच द्यावं लागेल. ज्या बाजूने जोड द्यावा लागेल त्या बाजूने आपण देऊन घेऊ जो. आता ही फ्रंटची बाजू ती बॅकची बाजू आहे. आपल्या फ्रंटच्या बाजूने जोड आला तरी चालेल, म्हणजे कसं आतमध्ये हाताच्या आतमध्ये झाकून जातो तो. किंवा मग दोन्ही बाजू बरोबर अशा थोडे थोडे ठेवायचे आणि दोन्ही बाजूनी बरोबर जोड देऊन घ्यायचा,
म्हणजे ते फिटिंगमध्ये जाईल. या ठिकाणी बघा. आणि मग आता आपण बाहीला याला जोड देऊन घेऊ. आता मी पूर्ण कपड्यावर कटिंग करून घेते याची. तर ही बघा आपण ब्लाऊजवर कटिंग करून अस्तर चिटकून घेतलं आहे. हे फ्रंटचे भाग आहेत त्याला अस्तर लावून घेतले आपण. तर एवढं तर तुम्हाला येत असेल जोड लावता. तर आता जे आपण खालचे आपले हे आहेत, आपण जो कट केलेला भाग आहे, जे टक्स आहेत, आता ते पहिले जोडून घेऊ आपण. एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा. थोडा जरी कपडा एक्स्ट्रा असेल तरी पण मग शिवताना प्रॉब्लेम होतो, जरासा खालीवर होतं किंवा मागं पुढं होतं. तर या पद्धतीने बघा थोडं दमाने असं स्टिच करून घ्यायचं. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला टाकला आहे. थोडा मोठा झाला व्हिडिओ, पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं जर असेल तर तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ आहे हा. बघा आता फ्रंटचा भाग आपला तयार झाला आहे. पफ पण किती सुंदर आला आहे बघू शकता तुम्ही. आता याला खालच्या बाजूने आपण जोडपट्टी लावणार आहोत. तर मी सिंगलचीच घेतली. एकदा काय करायचं, सर्व कपडा व्यवस्थित आहे का सरळ तो बघून घ्यायचा. बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. समोरासमोर क्लास शिकवतात तसं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. आता ही खालच्या बाजूने आपण जोडपट्टी लावून घेतो आहे. एक्स्ट्राचा कपडा नेहमी कट करत चला. थोडासा ठेवायचा म्हणजे कसं शिवताना कमी जास्त वगैरे पडला नाही पाहिजे. तर या पद्धतीने बघा आता याला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप ही नेहमी अस्तरच्या कपड्यावरच आली पाहिजे, म्हणजे ती दिसणार नाही वरच्या बाजूने. आता ही बघा आपले पूर्ण आता एक्स्ट्राचा कपडा आता इथे कट करून घ्यायचा. आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. कुठल्याही बाजूने तुम्ही स्टिच करू शकता, कारण दोन्ही बाजूने आपली मॅचिंगचाच दोरा असतो. दोन्ही बाजूने कधी पण दोरा मॅचिंगचाच वापरा. आता या पद्धतीने बघा आता खालच्या बाजूने टिप आपण देऊन घेतोय. तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता. बघा पफ किती सुंदर आला आहे आणि शिवून पण ब्लाऊज खूप छान झालं. मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढचा भाग. आता हे बघा आपण याला हुक पट्टी लावतोय. एका बाजूने हुक पट्टी लावायची आणि एका बाजूने काचपट्टी लावायची. तर एक बाजू दाखवते मी स्टिच करताना तुम्हाला, दुसरी बाजू पण सेम अशी स्टिच करून घ्यायची, कारण व्हिडिओची लेंथ खूप मोठी होती. आता याला नखाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं किंवा दाबटीप देऊन घेतली तरी पण चालेल. आणि हा आता कपडा आतमध्ये एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि पुन्हा वळवून घ्यायचा. तर आपल्याला कपडा लॉंग होत असेल तर थोडं तुम्ही कटछाट पण करू शकताय, पण नसेल कट करायचं तर या पद्धतीने थोडंसं असं वळवून घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं. एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा. पूर्ण कपडा तुम्ही नवीन शिकत असाल तर पूर्ण एक्स्ट्रा कपडा कट करत जाऊ नका. पूर्ण स्टिच करून झाल्यावरच कट करा. हे बघा आता पूर्ण 1 टक्सचा आपलं ब्लाऊज झालं आहे. आता हा एक भाग झाला आपला पूर्ण आणि आता हे बघा दुसरा भाग पण तयार झाला. दोन्ही भाग आपले तयार झाले. गळे बघू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे. आता तुम्ही म्हणत असाल गळा आपण इतका मोठा कट केला, शोल्डर इतकं मोठं घेतलं तर पण ब्लाऊज कसं बसतं. तरी पण ब्लाऊज खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये बसणार आहे. हाईट पण त्याची कमी होत नाही. तुम्ही यात कटिंगमध्ये म्हणत असाल आपण इतकं कट केलं, वरतून खाली उतरलो गळ्याच्या बाजूने आणि आता आपली हाईट कमी होईल, पण नाही होणार. तर या ठिकाणी बघा आता मी यात गोट मारण्याऐवजी ही लेस वापरते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या दाखवेल, म्हणजे फिनिशिंग किंवा कस्टमरकडून आपण जास्त पैसे कसे घेऊ शकतो आहे, त्यासाठी आणखी आकर्षक ब्लाऊज आपण कसं बनवू शकतो आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी गळ्याला बसून घेतो आहे आपण आता ही लेस. तर ही गोटापट्टी लेस आहे. तर ती कशी लावायची बघा. आपण त्रिकोण जे आहे ते बाहेरच्या बाजूने केले, गळ्याच्या बाजूने बंद बाजू घेतली. आता यावर डबल स्ट्रिप एक ठेवून घ्यायची, म्हणजे दोन्हीच्या मध्ये ही लेस आली पाहिजे. आणि बरोबर हाताच्या साहाय्याने बरोबर ॲडजस्ट करत टीप द्यायची.
गळा खूप सुंदर आणि खूप आकर्षक दिसतो. तुम्ही बघाच आता पुढं किती सुंदर दिसेल गळा. या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं. आपल्याला अंदाज येतो स्टिच करता करता, किंवा तुम्ही जर नवीन असाल तर खालच्या बाजूने टिप घ्यायची, म्हणजे खाली जी टिप असेल त्या टिपीवर टिप येईल. तर या पद्धतीने बघा आता आपली शेवटपर्यंत टिप झाली आहे. आणि आता हे कसं वळून घ्यायचं, एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा. आणि याला छोटे छोटे कट द्यायचे. कोणाकोणाचा गोटचा जर प्रॉब्लेम असेल तर मग ही खूप छान आयडिया आहे. नवीन नवीन आपल्याला पण फिनिशिंगमध्ये गोट मारता येत नाही. तर आता हे पूर्ण वळवून आतला कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि ती लेस बाहेर काढून घ्यायची. बघा किती सुंदर फिनिशिंग येते आणि किती सुंदर गळा वाटतो आहे. नक्कीच याची आपण शिलाई 100 रुपये जास्त घेऊ शकतो आहे. या पद्धतीने बघा झालं, आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले. आतमधून बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंग आली आहे. अजिबात थोडं पण असं खराब आलेलं नाही आहे. दोन्ही पार्ट आपले तयार झाले. गळ्यावर गळा दोन्ही पण अतिशय सुंदर. आता हे बाजू